तालुक्याच्या रणरागिणी आशाताई बुचके यांच्या माध्यमातून पारुंडे गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या आणि इथे रामवाडी येथे आमचे मित्र राजू शेठ पवार यांच्या स्मरणार्थ या वेशीचं लोकार्पण सोहळा आणि ऑल कंपाऊंड आशाताईंच्या माध्यमातून इथे मंजूर झालं। खरं तर राजू शेठ पवार गेल्याच्या नंतर ताईंवर नितांत प्रेम करणारा एक कार्यकर्ता आणि आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणारे राजू शेठ ते गेल्यानंतर आम्हाला इतकं दुःख झालं, सगळ्या पंचकृषीला दुःख झालं। आणि त्यानंतर ताईंनी सांगितलं का त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला एक परमनंट एखादी वास्तू इथं आपल्याला पाहिजे आणि त्या निमित्तानं त्यांच्या स्मरणार्थ ताईंच्या माध्यमातून एक 15 लाख रुपयाची ही कमान आपण जिल्हा परिषदच्या शाळेच्या समोर आपण बांधलेली आहे आणि शाळेला ऑल कंपाऊंड पण घेतलेला आहे। राजू शेठचं ह्या रामवाडीवर फार प्रेम होतं, नितांत प्रेम करणारे राजू शेठ आणि ताईंनी एक कार्यकर्ता कसा असतो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचं चांगलं उदाहरण ताईंच्या माध्यमातून इथे आपल्याला दिसून येत आहे। ताई, तुम्ही गावामध्ये 4 कामांच्या उद्घाटना 3 कामांच्या उद्घाटनाचं आणि भूमिपूजनाचं आणि या वेशीच्या उद्घाटनाच्या संदर्भात आपण जो काय आम्हाला निधी दिलेला आहे, खडकनळीच्या त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये त्या लोकांचा पावसाळ्यामध्ये खूप जाणे येण्याचा प्रॉब्लेम्स असायचा। त्याच्यानंतर साठे वस्तीमध्ये आपल्याला जो मेन रोड आहे चिंचोली रोड त्या रस्त्यावर पण येताना एकच सिंगल गाडीला येता यायचं, समोरून गाडी आली तर तो प्रॉब्लेम होता, तो दूर तुमच्या माध्यमातून झाला आहे। खडकनळीच्या रस्त्याचा विषय तुमच्या माध्यमातून पार पडलेला आहे। तसेच 2027ला कुंभमेळा येणार आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या अगोदर 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आपल्या मठाचे गुरु अजयनाथजी महाराज यांच्या संकल्पनेतनं निर्माण झालेलं नवनाथांचं मंदिर आपल्या पंचकृषीत पहिलंच नवनाथांचं मंदिर होतं आहे आणि त्या मंदिरासाठी 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर त्या उद्घाटनासाठी 400-500 साधू महाराष्ट्रामधनं येणार आहेत, त्याच्यामध्ये देशामधनं येणार आहेत आणि त्याच्यामध्ये राजस्थानचे खासदार बालकनाथजी महाराज, योगी आदित्यनाथ यांचाही येण्याचे चान्सेस आहेत, पण त्यांची तारीख अजून फायनल होत नाही आहे। तर त्यासाठी ताई परवाच्या दिवशीच ताईंना सांगितलं की ताई तिथं शौचालयाची फार नादुरुस्ती आहे, आपल्याला ते काम मंजूर करणं गरजेचं आहे। दुसऱ्या दिवशी ताई पुण्याला जाऊन कलेक्टर साहेब असतील किंवा CO साहेब असतील यांच्याकडे जाऊन तातडीने ताईंनी ते 10 लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे। पुढच्या 2-3 दिवसामध्ये दिवाळी झाल्यानंतर ते पण काम आपल्या माध्यमातून ताई चालू होतं आहे। ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व रामवाडीकर असतील गावातली सगळ्या लोकांच्या वतीनं मी तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत आणि तुम्ही असंच पारुंड्यावरती यापूर्वी पण तुम्ही प्रेम करत होतात, यापुढे पण तुम्ही असंच प्रेम करावं। दशरथ पवारांच्या माध्यमातून सांगायचे दशरथ पवार कायम की आमची दुकानं 2 जरी असली तरी गल्ला एकच आहे आणि हीच परंपरा ताई, गल्ला एकच ठेवा, तुमच्याच ताब्यात ठेवा, पण आम्हाला काही कमी पडू देऊ नका, एवढीच तुमच्याकडे माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आम्ही ग्रामस्थ म्हणून ताई आमच्या गावच्याच आहेत आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही ताईंबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सर्व गाव जसं पूर्वी वैष्णोधाम होतं, वैष्णोधामपेक्षा 4 मतं वाढव ताईंना कशी पडतील यासाठी आम्ही सगळी लोक प्रयत्नशील राहू। हे सगळं कोणाला स्मरून सांगताय, कुठल्या देवाला स्मरून? ब्रह्मनाथाला स्मरून सांगतो की आम्ही सगळे ग्रामस्थ, मी स्वतः आणि माझ्याबरोबर असलेले सगळे ग्रामस्थ ताईंबरोबर कंटिन्यू आहे। मुख्य अजून साखर कारखान्याचे डायरेक्टर अविनाश शेठ पुंडे, विविध कार्यकारीचे चेअरमन विकास नाना पुंडे असतील, जितूभाऊ असतील, इथे आमचे सगळे इथले सदस्य हौशीराम केदार असतील, आम्ही सगळी मंडळी, आमचे उपसरपंच, आता नव्याने ज्यांच्याकडे कारभार गेलेला आहे सरपंच पदाचा मी राजीनामा दिल्यानंतर आमचे किसनराव जाधव, आम्ही सगळी मंडळी ताईंसाठी जीवाचं रान करू। ताई जिल्हा परिषद असणं का गरजेचं आहे तर 5वी टर्म आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांचा सुद्धा आवाज ताईच उठवतात, ही एक आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी ताईंच्या पाठीशी आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी उभी आहोत। त्याबद्दल ताईं पण निश्चित राहावं की आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल जाऊन तुमचा प्रचार करायला उभे आहोत।
आशाताई बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आशाताई बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लो दिल से आशाताई फिर से